कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. अमेरिकेकडून चीनला दुपारी 12 वाजेपर्यंत अल्टिमेटम. चीननं अतिरिक्त 34% आयात शुल्क न हटवल्यास अमेरिकाही अतिरिक्त 50% शुल्क लावणार. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. अमेरिकेच्या टेरिफ धोरणामुळे भारत चीनचे संबंध सुधारण्याची शक्यता. भारतातून आयात वाढवण्याचा चीनचा निर्णय. संबंध सुधारण्यावरही भर. आज भारतीय शेअर मार्केट सावरला. सेन्सेक्स 1200 अंकांनी वधारला तर निफ्टी 22,550च्या वर. निफ्टीत 50 दिवसांचा उच्चांक. यूएस इक्विटी इंडेक्स फ्युचर्समध्येही वाढ. आकाशवाणी आमदार निवासमध्ये एकाचा मृत्यू. विजय देशमुखांचा कार्यकर्ता विशाल धोत्रेंच्या वडिलांचा मृत्यू. रात्री 12:30 वाजेच्या सुमारास मृत्यू झाल्याची माहिती. राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका. निवडणूक आयोगानं मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी. हिंदी भाषिकांवर मनसे कार्यकर्ते हल्ला करत असल्याचा उल्लेख. कॉमेडियन कुणाल कामराच्या याचिकेवर गुन्हे रद्दसाठीच्या आज मुंबई हायकोर्टात सुनावणी. खार पोलीस याचिकेला विरोध करणार, सूत्रांची माहिती. राज्यात उन्हाचा तडाखा वाढला. मुंबईत 36.2, अकोल्यात 44.2 अंश तर शहापूरमध्ये सर्वाधिक 46 अंश तापमानाची नोंद. आज आणि उद्या तापमान चढेच राहण्याचा अंदाज. नाशकात उद्यापर्यंत उष्णतेचा येलो अलर्ट. सलग दुसऱ्या दिवशी तापमानाचा पारा 40शी पार. हवामान विभागाकडून नाशिकला उष्णतेचा अलर्ट. माता मृत्यू अन्वेषण समितीकडून पुण्यातील गर्भवतीच्या मृत्यूची चौकशी. रुग्णालयात दाखल करण्यास, तिच्यावर उपचार करण्यास विलंब. अहवालात उल्लेख तर उपचार विलंबाबाबत आज अहवाल येण्याची शक्यता. पुणे पालिका थकीत मिळकत करासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला देणार नोटीस. 27 कोटींचा मिळकत कर मंगेशकर रुग्णालयाकडे थकीत असल्याची माहिती. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील सर्व हॉस्पिटलला नोटीस. तातडीच्या उपचारासाठी डिपॉझिट न घेण्याच्या सूचना. डिपॉझिट घेतल्याच्या तक्रारी आल्यास पालिका थेट कारवाई करणार. येत्या शुक्रवारी रिलीज होणाऱ्या फुले चित्रपटातल्या काही दृश्यांवर आनंद दवेंचा आक्षेप. चित्रपट एकतर्फी नको, त्या काळी ब्राह्मण समाजानं केलेली मदतही चित्रपटात दाखवा, आनंद दवेंची मागणी. अंजली दमानिया आज मंत्रालयात. बावनकुळे, योगेश कदम आणि आकाश फुंडकर यांची भेट घेणार. राज घनवट आणि पोपट घनवट यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्याप्रकरणी एसआयटी नेमण्याबाबत निर्णय होणार. माजी क्रिकेटपटू केदार जाधव आज भाजपात प्रवेश करणार. दुपारी 3 वाजता केदार जाधवांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. 2029 मध्ये आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणार. मैदान अभी आगे है, हम फिर वापस आने वाले हैं, चंद्रकांत खैरेंचं विधान. सतीश सालियान यांचे वकील निलेश ओझा यांच्या विरोधात सुमोटो याचिका. न्यायमूर्तींवर गंभीर आरोप करत कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका. उद्या मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार. मंत्रालयात आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक. दुपारी 1 वाजता कॅबिनेट बैठकीचं आयोजन. आजपासून अहमदाबादमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन. राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह राज्यातील सर्व महत्वाचे काँग्रेस नेते उपस्थित राहणार. TV9च्या इंडियन टायगर्स अँड टायग्रेसेस मोहिमेतील 28 सुपरस्टार फुटबॉल खेळाडू युरोपमधून भारतात परतले. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवियांकडून खेळाडूंचं स्वागत. खेळाडूंना शुभेच्छा देत ऑलिम्पिकसाठी कठोर परिश्रम करण्याचं आवाहन. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.